नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे अबोली आता बाहेर आलेली असते. तिला आता इथे पुस्तक वाचायची इच्छा होते. ती पुस्तक घेते आणि तिचं तिचं काम ती करत बसलेली असते. पुस्तकाचं वाचन करत असतानाच तिला इथे आता चाळीतल्या गेटचा आवाज येतो. तेव्हा ती लगेचच तिकडे वळून बघते आणि म्हणते, कोण आहे तिकडे? तेव्हा तिला कुणाचाही आवाज येत नाही. पण आता चाळीच्या गेटमधून एक माणूस आतमध्ये येत असतो आणि तो माणूस इथे चाळीमध्ये एंट्री घेतो. तेव्हा अबोली लगेचच चाळीच्या गेटकडे पुन्हा एकदा बघायला लागते आणि जोरात म्हणते, कोण आहे तिकडे? सांगा ना, कोण आहे? तेव्हा ती हातातील पुस्तक तिथेच ठेवते आणि बाहेर बघायला येते. तिला संशय येतो की कुणीतरी आलं आहे का आपल्या चाळीमध्ये. हल्ली एक म्हातारा, कापूसवाला म्हातारा अबोलीचा पाठलाग करतोय ते तिला माहिती असतं. त्यामुळे तिला त्या व्यक्तीवरती संशय येतो. म्हणून ती बघायला येते, कोण आहे का असं विचारते. तर तिला कुणीही आवाज देत नाही. म्हणून अबोली आता मागे वळून जात असते. तेव्हा तिला आता मागून आवाज येतो, अबोली म्हणून. तेव्हा अबोली तिथेच उभी राहते आणि मागे वळून बघते. तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो. तिच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण तिथे प्रेक्षकांनो विश्वास आलेला असतो. विश्वासला बघितल्यानंतर अबोलीला त्याच्याबरोबर घालवलेले सगळे वाईट क्षण आठवतात. तेव्हा इथे विश्वास तिला डिनरला घेऊन गेलेला असतो. तेव्हा त्याने तिच्या अंगावरती पाणी टाकलेलं असतं. तेव्हा इथे अबोली खूपच जास्त त्याला घाबरलेली असते. जेव्हा जेव्हा विश्वास तिच्या आजूबाजूला असतो तेव्हा तेव्हा अबोली त्याला फक्त घाबरत असते. कारण तो खूपच जास्त वाईट माणूस असतो. तर इथे अबोलीचं विश्वासबरोबर लग्न ठरलेलं असतं आणि हे लग्न अबोलीचे वडील प्रतापराव यांनी त्याच्याबरोबर ठरवलेलं असतं. त्यामुळे इथे अबोलीची इच्छा नसतानासुद्धा तिला या लग्नाला तयार व्हावं लागतं आणि विश्वाससुद्धा जबरदस्तीने तिच्याबरोबर लग्न हे करणार असतो. तेव्हा इथे अबोली त्याला खूप घाबरत असते आणि विश्वास तिला घाबरवत असतो. तेव्हा इथे विश्वासाला इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा चाळीमध्ये बघून अबोलीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. तेव्हा इथे अबोली म्हणते, विश्वास तू इथे? तेव्हा विश्वास म्हणत असतो की माइंड ब्लोईंग. अबोली, तू ओळखलंस का मला? अगं मीच आहे तुझा विश्वास. तेव्हा इथे विश्वास आता अबोलीच्या जवळ चालत येतो आणि म्हणत असतो, अबोली अगं ओळख आहे ना, मी म्हणालो होतो ना तुला की अबोली मी परत येईन म्हणून. बघ मी परत आलो आहे. तेव्हा अबोली म्हणते, तू इथे काय करतोयस? काय काम आहे तुझं? हे बघ तू गुपचूप इथून निघून जा चल. तेव्हा इथे विश्वास म्हणत असतो, अबोली अगं काय बोलतेस तू? हे इतक्या वर्षानंतर मी परत आलो आहे आणि तू मला जायला सांगतेस? तेव्हा इथे विश्वास म्हणत असतो, अबोली अगं पण खरंच जसं तुला सोडून गेलो होतो ना, अजूनही अगदी तशीच आहेस गं, तेवढी सुंदर. तेव्हा अबोली म्हणते, विश्वास तोंड सांभाळून बोल, कळलं ना तुला? तू ॲडव्होकेट अबोली अंकुश शिंदे हिच्याशी बोलतोयस. हे बघ मी अंकुश सरांची बायको आहे, त्याच्यामुळे बोलताना तोंड सांभाळून बोलायचं, कळलं तुला? तेव्हा इथे विश्वास म्हणतो, हो मला माहिती आहे ना, तू त्या अंकुशबरोबर कसं लग्न केलं आहेस ना, ते मला बरोबर माहिती आहे. अबोली आपल्या दोघांचं लग्न ठरलं होतं. आपण दोघेजणं लग्न करणार होतो आणि तू काय केलंस गं? तू इथे शेवटच्या क्षणाला मला सोडून त्या अंकुशबरोबर निघून गेलीस आणि मग त्या अंकुशने काय केलं तुझ्याबरोबर? तुझ्याबरोबर लग्न केलं आणि तुला भिकाऱ्यासारखं घराच्या बाहेर ठेवलं होतं, बरोबर ना? हे काही विसरलेलो नाही आहे मी. माझ्या सगळं काही बरोबर लक्षात आहे, कळलं का तुला अबोली? तेव्हा इथे अबोलीला सुद्धा ते क्षण आता आठवतात ज्या वेळेला इथे अंकुशने तिच्याबरोबर लग्न केलं होतं आणि तिला कितीतरी महिने त्याने घराच्या बाहेरच ठेवलं होतं. तेव्हा विश्वास म्हणतो, अबोली सगळं लक्षात आहे मला. तेव्हा अबोली म्हणते, तू इथे काय करतोयस? कशाला आलायस तू इथे चाळीमध्ये? तेव्हा अबोली म्हणते की हे बघ तू आहे ना, इथे माझ्याबरोबर वाद घालू नकोस. आत्ताच्या आता इथून निघून जा. मलासुद्धा तुझं तोंड बघायची इच्छा नाही आहे, कळलं तुला? तेव्हा इथे अबोली जात असताना विश्वास म्हणत असतो, अबोली अबोली अगं एक मिनिट, कुठे जातेस तू? अगं इतक्या वर्षानंतर मी परत आलो आहे, माझ्याशी काहीही बोलत नाही आहेस तू? तेव्हा इथे अबोली म्हणते, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे आणि जर तुला काही बोलायचं असेल ना तर अंकुश सर इथे असताना माझ्याशी बोलायचं, कळलं तुला? आता इथून निघून जा चल. तेव्हा इथे विश्वास म्हणत असतो, अगं अंकुश नाही आहे ना, म्हणून तर मी इथे आलो आहे ना. तेव्हा अंकुश नाईटला गेलेला असतो. तेव्हा विश्वास म्हणत असतो की अंकुश नाईटला गेला आहे ना, म्हणूनच मी इथे आलो आहे, कळलं का? बरं चल आता
आपण घरामध्ये जाऊया आणि निवांत गप्पा मारूया. तेव्हा अबोली म्हणते, विश्वास तू इथे माझ्या घराच्या समोर उभा राहून बोलतोयस, हे लक्षात आहे ना तुझ्या? तुझी एवढी हिंमत वाढली आहे का? तेव्हा विश्वास म्हणत असतो, अबोली अगं तुझं हे घर माझ्यासाठी काही नवीन आहे का? माझ्या लक्षात आहे ना, हे घरसुद्धा आणि ही चाळसुद्धा आणि तूसुद्धा अबोली, कळलं ना? चल आपण दोघेजण छान आता गप्पा मारूया. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, विश्वास तुला माहिती आहे ना माझा नवरा कोण आहे? तर मी माझ्या नवऱ्याला सांगू शकते तुला जेलमध्ये टाकायला. आणि जर तुला जेलमध्ये जायची एवढीच हौस असेल ना विश्वास, तर मी आहे ना, मी तुला जेलमध्ये टाकेन, कळलं का तुला? तेव्हा इथे विश्वास म्हणत असतो, हो हो तू हे करूच शकतेस, आता तू ॲडव्होकेट आहेस ना. अबोली अगं किती बोलायला लागलीस गं तू, आणि कॉन्फिडंट तर बघा, कॉन्फिडन्स किती आलं आहे तुझ्यामध्ये, खूपच जास्त कॉन्फिडंट झाली आहेस तू आणि बोलायलासुद्धा खूप हुशार झाली आहेस. आणि मला तुझा हाच स्वभाव तर खूपच जास्त आवडायला लागले अबोली, असं इथे आता विश्वास म्हणत असतो. तेव्हा अबोली म्हणते, विश्वास बोलताना नीट बोला, नाहीतर खरोखर तुला जेलमध्ये टाकेन. तेव्हा विश्वास म्हणतो, हो का, तू मला जेलमध्ये टाकू शकतेस, मग तू शांतीदेवींनासुद्धा जेलमध्ये टाकू शकतेस ना? तेव्हा अबोली म्हणते, म्हणजे? तेव्हा विश्वास म्हणतो, कारण मी शांतीदेवी यांचा नवीन पिया आहे. तेव्हा अबोली म्हणते, अच्छा शांतीदेवीने पी ए म्हणून तुझी निवड केली आहे का? तुझी हिस्ट्री वगैरे त्यांनी तपासून बघितली नाही आहे वाटतं. तेव्हा विश्वास म्हणत असतो, अबोली अगं हिस्ट्री माझे ते का बघतील, आणि राजकारणामध्ये आहे ना माणूस कसा वागतो, काय वागतो याला महत्त्व नसतं. राजकारणामध्ये याला महत्त्व असतं की तो माणूस किती हुशार आहे. आणि माझ्या बुद्धिमत्तेवरती कुणालाही संशय घ्यायला नको, कारण माझी बुद्धिमत्ता किती इथे तीक्ष्ण आहे ना अबोली, हे तुलासुद्धा माहिती आहे. माझ्या बुद्धिमत्तेवरती संदेह घ्यायला नको, कळलं का तुला? तेव्हा अबोली अगं मी त्यांचा पी ए म्हणून तुझ्याशी बोलायला आलो आहे. तेव्हा अबोली म्हणते, तुला पी ए म्हणून बोलायचं आहे, आता वेळ नाही आहे बोलायची, तू आत्ताच्या आता इथून निघून जा. तेव्हा तिथे मनवा येते आणि म्हणते, काय गं वहिनी काय झालं, आणि हा माणूस कोण आहे? तेव्हा अबोली काही बोलायला जाणार तेवढ्यातच तिथे शांतीदेवी यांची गाडी आलेली असते. तेव्हा इथे शांतीदेवी आल्यानंतर विश्वास म्हणत असतो, या मॅडम या. अहो बघा ना, मी कधीपासून ॲडव्होकेट अबोली यांना सांगतोय की शांतीदेवी येणार आहेत, तरीसुद्धा त्यांना विश्वास बसत नाही आहे. तेव्हा इथे आता बसला का तुमचा विश्वासवरती विश्वास, बसला विश्वास? तेव्हा इथे अबोली म्हणते, मॅडम तुम्ही इथे या वेळेला? तेव्हा इथे आता विश्वास म्हणत असतो की ह्या वेळेला म्हणजे महत्त्वाचं काम आहे म्हणूनच त्या इथे आल्यात ना. तेव्हा इथे विश्वास आता म्हणत असतो, आणि मॅडम तुम्ही काय आता इथेच बोलत बसणार आहात का? शांतीदेवी आल्यात, त्यांना तुम्ही आतमध्ये घेऊन जा. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, मॅडम तुमचं काही महत्त्वाचं काम होतं का? तेव्हा शांतीदेवी म्हणतात की हो माझं महत्त्वाचं काम होतं, म्हणूनच मी ह्या वेळेला स्वतःहून इथे आले तुझ्याबरोबर बोलायला. सॉरी एवढ्या रात्री मी तुला त्रास देते. तेव्हा अबोली म्हणते, नाही नाही काही हरकत नाही, बोला ना मॅडम काय काम होतं? तेव्हा विश्वास म्हणतो, अहो अबोली मॅडम असं काय करताय, शांतीदेवी मॅडम आली आहेत आणि तुम्ही त्यांना बाहेरच उभं करणार आहात का? अहो घरामध्ये न्या, निवांत त्यांना बसवा आणि मग त्यांच्याशी डिस्कस करा. तेव्हा इथे अबोली म्हणते, हो मॅडम सॉरी, चला तुम्ही आतमध्ये चला. तेव्हा इथे अबोली, शांतीदेवी आणि मनवा तिघी जणी आतमध्ये जात असतात. तेव्हा मनवा म्हणते, वहिनी तू पुढे हो, मी लगेचच आता इथे वही घेऊन येते. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, हो मनवा तू ये. तेव्हा शांतीदेवी म्हणत असतात की अबोली मला फक्त तुझ्या एकटीशी बोलायचं आहे. तेव्हा इकडे अबोली म्हणते, मॅडम पण मनवालासुद्धा येऊ द्या ना. तेव्हा इथे शांतीदेवी म्हणत असतात की नाही, मला जे काही सांगायचं आहे ते तुला फक्त एकटीला सांगायचं आहे. तेव्हा मनवा म्हणत असते, पण मॅडम तुम्ही ज्या गोष्टीबद्दल बोलत आहात, तुम्ही जेव्हा वहिनीबरोबर बोलाल तेव्हा मुद्दे तर लिहून घेतले पाहिजे ना, आणि मी अबोली वहिनीची असिस्टंट आहे, त्याच्यामुळे ते माझं काम आहे. तुम्ही जे काही सांगाल ते मला मुद्देसूद लिहायला नको का? तेव्हा इकडे आता शांतीदेवी म्हणत असतात की नाही, तरीसुद्धा माझं काम खूप पर्सनल आहे आणि मला पर्सनली फक्त अबोलीशी बोलायचं आहे, बाकी कुणाशीही नाही, तू जरी पिया असलीस तरीसुद्धा. तेव्हा मनवा म्हणते, पण मॅडम तुम्ही जे काही बोलाल ते केसच्या संदर्भातच असेल ना, मग केसच्या संदर्भात असेल ते मला लिहून काढायला नको का? तेव्हा इथे शांतीदेवी म्हणतात की मी सांगितलं ना मला पर्सनल बोलायचं आहे म्हणून, तिथे दुसरं कुणाचीही गरज नाही, कळलं तुला? तेव्हा इथे अबोली म्हणत असते, बरं बरं ठीक आहे, या तुम्ही मॅडम, मनवा तू थांब बाहेर, मी बोलते त्यांच्याशी. तेव्हा इकडे आता मनवाला वाईट वाटतं.
तेव्हा विश्वास म्हणत असतो, अहो असं काय, तुम्ही तर असिस्टंट आहात ना अबोलीच्या, मग आता आतमध्ये केस संदर्भात जर बोललं जाणार आहे तर तुम्ही तिचे असिस्टंट म्हणून असायला हवं होतं. पण बघा ना, अबोली मॅडमसुद्धा तुम्हाला न घेता आतमध्ये निघून गेल्या, याला काही अर्थ नाही हो, असं विश्वास आता मुद्दामूनच मनवाला म्हणत असतो. तेव्हा मनवाला फार वाईट वाटतं. मनवा म्हणत असते की त्यांनी आता मला आतमध्ये घेऊन जायचं होतं ना. शांतीदेवी जे काही बोलणार ते केसच्या संदर्भातच असायला हवं, कितीही पर्सनल असलं तरीसुद्धा. आणि इथे त्या नको म्हणाल्या, पण वहिनीने तरी म्हणायचं ना की मनवा माझी असिस्टंट आहे, आपण तिच्यावरती विश्वास ठेवू शकतो. वहिनीसुद्धा असं काहीच म्हणाली नाही. त्या गोष्टीचं आता मनवाला वाईट वाटलेलं असतं आणि त्याच्यामध्ये विश्वास असतोच आगीमध्ये तेल ओतायला. तेव्हा खरं तर प्रेक्षकांनो, इथे अबोलीचं सुद्धा चुकलं. अबोलीने असिस्टंट म्हणून मनवाला आपल्याबरोबर घेऊन जायला हवं होतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे अबोली म्हणत असते की बोला मॅडम, काय बोलायचं आहे तुम्हाला, ते तुम्ही निश्चिंतपणे माझ्याशी बोलू शकता. तेव्हा इकडे आता शांतीदेवी म्हणत असतात की अबोली, मला जे काही बोलायचं आहे ना तुझ्याबरोबर, ते कसं बोलू ना माझं मलाच कळत नाही आहे गं. ही खूपच जास्त माझी खाजगी गोष्ट होती, म्हणून मी तुझ्याशी इथे बोलायला आली आहे. आणि प्लीज आपल्या दोघींमध्ये जे बोलणं होईल ना ते आपल्या दोघींमध्येच ठेव, त्याच्याबद्दल कुणाशी काही बोलू नकोस. तेव्हा अबोली म्हणते, ठीक आहे मी नाही बोलणार, पण तुम्ही बोला तर ना, काय बोलायचं आहे तुम्हाला. तेव्हा इथे तुम्ही आता तुमच्या PAच्या केसबद्दल बोलायला आलात का. तेव्हा शांतीदेवी म्हणत असतात की नाही, मी महेशबद्दल बोलायला आलेली नाही आहे, तर तुझ्याकडे सेम दुसरी केससुद्धा आलेली आहे, तर सानिकाची. सानिकाने आपल्या आईवडिलांचा खून केला अशी केस तुझ्याकडे आली आहे ना. तेव्हा अबोली म्हणत असते, हो मॅडम. तेव्हा इथे शांतीदेवी म्हणत असतात की हे बघ, सानिकाची जी आई होती ना ती माझी चांगली परिचयातली होती. जेव्हा ही गोष्ट मला कळली तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला, कारण तिची आई समाजकार्यामध्ये मला नेहमी मदत करायची, ती माझ्या बरोबरीनेच असायची, चांगली ओळख होती आमची. आणि सानिकाने तिच्या आईवडिलांचा खून केला ही बातमी मला कळली तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. पण मी खरंच सांगते तुला अबोली, सानिका खूप गुणी मुलगी आहे गं, ती आपल्या आईवडिलांचा खून करेल हे शक्यच नाही आहे. तर मला असं वाटतं की तू सानिकाला या सगळ्यातून बाहेर काढावंस. ती मुलगी खूप शांत आहे, तिने तिच्या आईवडिलांचा खून केला असेल या गोष्टीवरती माझा तरी विश्वास बसत नाही. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, मॅडम तुम्ही बरोबर बोलताय, म्हणजे जर प्रथमतः पाहिलं तर सानिका आपल्या आईवडिलांचा खून करेल या गोष्टीवरती माझासुद्धा विश्वास नाही बसत आहे. पण तिने खून केला आहे, पण नक्की खून करण्यामागे कारण काय असेल ना हे अजून काही कळलेलं नाही आहे आणि त्याचा शोध सुरू आहे. तेव्हा इथे शांतीदेवी म्हणत असतात की अबोली, तेच मला तुला सांगायचं आहे की सानिकाने खून जरी केला असेल तरी तो का केला आहे ते शोधून काढा, पण ती स्वतःहून खून करेल असं कारण काहीही नाही आहे. तिला नक्कीच कुणीतरी फसवण्याचा प्रयत्न करत असेल असं मला वाटतं. तेव्हा प्लीज तू तिला या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढ, एवढंच मला तुला सांगायचं होतं. असं म्हणून आता शांतीदेवी जायला निघतात. अबोली म्हणत असते, तुम्ही निश्चिंत राहा, काळजी करू नका, मी कुणाला काही सांगणार नाही आणि इथे सानिकालासुद्धा या सगळ्यातून नक्की बाहेर काढेन, असं अबोली म्हणते. तेव्हा इथे आता शांतीदेवी जायला निघतात. विश्वाससुद्धा म्हणतो की अबोली आता जातो आहे, काय काम असेल तर नक्की सांगा आणि माझंसुद्धा काही काम असेल तर मी नक्की येतो. तेव्हा इथे मनवा म्हणत असते, काय गं वहिनी काय झालं, एवढं काय बोलायचं होतं शांतीदेवींना जे माझ्यासमोर त्या बोलू शकल्या नाहीत. तेव्हा अबोली म्हणते, नाही मनवा, अगं एवढं काही नाही, त्यांचं थोडं वेगळंच काम होतं. तेव्हा इथे अबोली आता तिथून गेल्यानंतर मनवा म्हणत असते की वहिनीसुद्धा मला सांगत नाही आहे, म्हणजे एवढं काय बोलले असते शांतीदेवी, एवढं काय पर्सनल काम होतं त्यांचं. तर इथे आता मनवा म्हणते की वहिनीने बोलायचं ना की मनवा तू सुद्धा चल म्हणून, मनवा माझी असिस्टंट आहे, तिच्यावरती आपण विश्वास ठेवूया. पण नाही, वहिनीसुद्धा असं काहीही बोललेली नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, सानिका आता इथे शुद्धीवरती येते. सानिका डोळे उघडते, ती म्हणते की मी इथे काय करते हॉस्पिटलमध्ये आणि माझे हात का बांधून ठेवलेत, मला काय इथे असं बांधून ठेवलं आहे. तेव्हा इथे सानिका आवाज द्यायला लागते. ती म्हणत असते, आई बाबा इकडे या ना, मला का असं बांधून ठेवलं आहे, मला प्लीज सोडवा, असं इकडे आता सानिका जोरजोरात ओरडत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता तो म्हातारा माणूस, तो कापूसवाला पुन्हा आपले इथे आता हत्यारं धुवायला आलेला असतो. चाकू सुऱ्या सगळ्या धुवून चोळून ठेवत असतो दुसरे खून करायला. आणि त्यानंतरला तो इथे येतो आणि एक फोटो काढतो. तो फोटो आता त्याने एका व्यक्तीचा काढलेला असतो.
तर इथे तो माणूस ज्या ज्या व्यक्तीला मारायचा आहे त्याचं पुढचं टार्गेट कोण असणार आहे त्या प्रत्येक माणसाचं तो फोटो काढत असतो आणि तो फोटो तो बाजूला ठेवत असतो आणि त्याच्यावरती खून करत असतो की क्रॉस म्हणून असा तो गुन्हेले करत असतो, जेणेकरून आता पुढच्या वेळेला या माणसाचा काटा काढायचा असं त्याचं प्लॅनिंग असतं आणि त्या पद्धतीने तो माणूस आता काम करत असतो. तर इथे प्रेक्षकांनो आता एका पोलीसवाल्याच्या फोटोला त्याने क्रॉस केलेलं असतं. तेव्हा इथे अबोलीसुद्धा आता फोटो वगैरे बघत असते आणि ती विचार करत असते की सानिकाने आपल्या आईवडिलांचा खून केला. त्याच्यानंतर सानिका शुद्धीवरती आली आणि तीच आपल्या आईवडिलांची विचारपूस करत होती की माझे आईवडील कुठे आहेत, म्हणजे नक्की काय गडबड आहे. तेव्हा इथे अंकुश येतो आणि म्हणत असतो की अबोली, तुला त्या PA बद्दल जी काही माहिती हवी होती ना ती फाईल मी घेऊन आलो आहे. तेव्हा इथे अबोलीचं लक्ष नसतं. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली काय झालं, कसला विचार करतेस तू इतका. तेव्हा इथे प्रेक्षकांनो अबोली म्हणत असते, सर सानिकाच्या केसचाच विचार करते. म्हणजे बघा ना, सानिका बेशुद्ध झाली, त्याच्यानंतरला तिने तिच्या आईवडिलांचा खून केला आणि मग आता शुद्धीवरती आल्यावरती म्हणते की माझे आईवडील कुठे आहेत, ती विचारपूस करते. तुम्हाला काय वाटतं सर, म्हणजे इथे सानिकाने जेव्हा खून केला तेव्हा ती शुद्धीवरती खरोखर नसेल का. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, कदाचित असंही होऊ शकतं की सानिकाने तिच्या आईवडिलांचा खून केला आणि त्यानंतरला ती पूर्णपणे शॉकमध्ये गेली आणि नंतरला ती सगळं विसरली, असं सुद्धा होऊ शकतं ना. तेव्हा इथे अबोली म्हणते, सर मला पण कळत नाही आहे की खरं काय आणि खोटं काय. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, किंवा असंही होऊ शकतं ती जेव्हा खून करत होती तेव्हा ती भानावरतीच नव्हती, ती काय करते तिलाच कळलं नसेल. तेव्हा अंकुश म्हणतो की शक्यता नाकारता येऊ शकत नाही, पण अबोली खून तर तिने केलेत, पण ते खून नक्की तिने का केलेत, भानावरती असताना केलेत की नसताना केलेत, की कुणी तिला प्रवृत्त केले, हे सगळं आता शोधून काढावं लागणार आहे. तेव्हा अबोली म्हणते की सर असं सुद्धा असू शकतं का की ते सानिकाचे मामा, त्यांनी तर काही केलं नसेल ना. आता इथे अबोलीला सानिकाच्या मामांवरती सुद्धा संशय आलेला असतो. तेव्हा इथे अबोली म्हणते की या गोष्टीचा खोलवरती जाऊन विचार करायला हवा आहे सर, म्हणजे जे काही खून घडत आहेत ते एकसारखे घडत आहेत, त्याच्यामुळे आता प्रत्येक गोष्टीचा आपल्याला व्यवस्थित इथे अभ्यास करावा लागणार आहे. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अंकुश येतो आणि म्हणत असतो, अबोली अगं अजून एक खून झाला आहे आणि तसाच खून झाला आहे, ते सुद्धा टिळकनगरमध्ये. आणि टिळकनगरमध्ये कोण होतं तुला माहिती आहे का, आपला क्रिश होता आणि एका पोलीसवाल्याचा खून करण्यात आला अबोली, आणि त्या टिळकनगरमध्ये आपला क्रिश ड्युटीवरती होता. असं जेव्हा अंकुश अबोलीला सांगतो, अबोलीला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर अंकुश म्हणतो, चल अबोली आपल्याला जावं लागेल, ती डेड बॉडी नक्की कुणाची आहे ते बघावं लागेल. तेव्हा अंकुश आणि अबोली आता घाईघाईने दोघेजणं ती डेड बॉडी चेक करण्यासाठी आता पोलीस स्टेशनला जातात. इथे अबोलीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते, कारण आधीच तिचा एक भाऊ प्रिन्स त्यालासुद्धा इथे श्रेयसने मारलेलं असतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे क्रिशला तिने आपला भाऊच मानलेला असतं. आणि जेव्हा इथे अबोली आणि अंकुश दोघेजणं आता ती डेथ बॉडी बघायला आलेले असतात, तेव्हा अंकुश ते चेहऱ्यावरचं काढत असताना इथे आता दोघेही पूर्णपणे घाबरलेले असतात. त्यांच्या मनामध्ये फक्त एकच विचार चालू असतं की ही डेथ बॉडी क्रिशची नको. तरी इथे आता त्या विचाराने अबोली टेन्शनमध्ये आलेली असते.